वाळू उपसा बंद झालाच पाहिजे. गोदावरी नदीला ओरबडणाऱ्या प्रशासनाचा अधिकार असो. अवैध वाळू बंद करा. खडी शिवारातील अवैध वाळू चोरी बंद करा. सकाळी साधारणतः 11 वाजल्यापासून या ठिकाणी समस्त खडी ग्रामस्थांच्या वतीनं जलसमाधी आंदोलन या ठिकाणी आहे. महापुरीचा धक्का सुटलेला असताना खडीच्या सज्जातील या ठिकाणी अवैधपणे वाळू या ठिकाणी चोरी केली जात आहे. याचप्रमाणे सर्व पर्यावरण विभागानं घालून दिलेले सर्व नियम धाब्यावर बसून केनीच्या साह्यानं आणि 210 सारख्या अवजड वाहनाच्या साह्यानं या ठिकाणी वाळूचा उपसा केला जात आहे. या ठिकाणी पर्यावरणाचा फार मोठ्या प्रमाणावर विध्वंस होत असून गोदावरी नदी पात्रामध्ये प्रचंड अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या सर्व विरोधामध्ये ग्रामीण जनतेला या ठिकाणी स्वच्छ पाणी मिळावं, या ठिकाणी ग्रामीण जनतेच्या अधिकाराचं या ठिकाणी हनन होऊ नये, या सर्व मागण्यासाठी आम्ही आज गोदावरी नदी पात्रात या वाळू चोरांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आमची या ठिकाणी शासनाकडून अपेक्षा आहे की या गोदावरी नदीचं या ठिकाणी संवर्धन झाले पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोदावरी नदीला अत्यंत पवित्र असं स्थान आहे आणि या पवित्र गोदावरीचं या ठिकाणी राखलं गेलं पाहिजे. वाळू या ठिकाणी अवैधरित्या वाळू काढल्यामुळं या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. पाणी दूषित होत आहे. यामुळे सरकारनं हे जे वाळू उपसण्याचं हे जे धोरण आहे, या वाळू उपसण्याच्या धोरणामध्ये सरकारनं बदल करावा आणि या ठिकाणी शेतकरी ग्रामीण जनतेला या ठिकाणी दिलासादायक जीवन जगता यावं यासाठी त्यांनी हे जे वाळू उपसण्याचं हे जे धोरण आहे या धोरणात बदल करावा अशी या ठिकाणी आमची मागणी आहे. धन्यवाद. खळी येथील सर्व ग्रामस्थ आज खळी येथील गोदा पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करत आहोत. तर आमचं आंदोलन करण्याचा उद्देश आहे की आमची जी गोदावरी नदी आहे खळी येथील, तर या नदीच्या गोदा पात्रातून मागील 8 दिवसापासून अजस्र जे यंत्र लावले आहेत त्या यंत्राच्या साहाय्यानं अवैधपणे हा वाळू उपसा प्रशासन करत आहे. हा कोणाच्या देखील कार्यत आहे ग्रामस्थाला कोणालाही माहीत नाही. पण इथं आज आमच्या गोदावरी नदीचं फार नुकसान होत आहे, कारण की यामुळं हे पाणी सर्व दूषित होत आहे. अनेक आज गावातल्या लोकांना पिण्यासाठी हेच पाणी वापरावं लागत आहे. तर यामुळं रोगराई दुर्गंधी वाढू शकते आणि ह्यामधील जे मत्स्य बीज आहे ते देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तर त्यामुळं प्रशासनाने ह्या गोष्टीची दखल घेऊन त्वरित ही वाळू उपसा जो आहे अवैधपणे जो यंत्राच्या सहाय्याने केला जात आहे तो त्वरित थांबवण्याची आमची ही सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही हे जलसंबंधी आंदोलन या ठिकाणी करत आहोत.